शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, पाठीमागे आता तुम्ही जे पीक बघत असाल तर ती ज्वारी, शाळू ज्वारी आपण याला म्हणतो. एक खरीप हंगामात आणि एक रब्बी हंगामात अशी ज्वारी घेतल्या जाते. खरीप हंगामामध्ये जी ज्वारी घेतली जाते ही उत्पादनाच्या दृष्टिकोनातून, आणि जी रब्बी हंगामातली शाळू ज्वारी आहे जी खाण्यासाठी अतिशय चवदार असते ज्वारीचं पीक. त्यानंतर हिचा जो चारा आहे हा सुद्धा चवदार असल्यामुळे जनावरांसाठी याला मोठ्या प्रमाणात वापरात. आज याच्या पेंडीचा जर विचार केला चाऱ्याचा तर मित्रांनो, धान्यापेक्षा ही चाऱ्याचे पैसे ज्वारीमध्ये जास्त होतात. त्यानंतर ज्वारीचे आज नेमकी रेट जर तुम्ही मार्केटला बघितले तर 40 ते 50 रुपये भाव आज ज्वारीला आलेले आहे. कारण ज्वारीची मागणी ही मोठ्या प्रमाणावर मार्केटला वाढत चालली आहे. कारण हे खाण्यासाठी अतिशय चवदार आणि आरोग्यासाठी अशी अतिशय लाभदायक अशी ही ज्वारीची भाकर असते मित्रांनो. त्यामुळे याची मागणी ही फार मोठ्या प्रमाणात वाढत चालली. परंतु आजकाल शेतकरी जे आहेत, शेतकरी या पिकाकडे थोडंसं दुर्लक्ष करतात. बाकीचे जे नगदी पिकं आहेत, नगदी पीक म्हणजे कापूस असेल, सोयाबीन असेल, मक्का असेल, याकडे ऊस असेल, याकडे जास्त लक्ष देतात. आणि ज्वारीसारखं जे पीक आहे याकडे, कारण हे कोरडोमध्ये येणारं पीक आहे. जर थोडेफार जर अवकाळी पाऊस झाला तर त्यामध्ये या पिकाचं उत्पादन हे घेतल्या जाऊ शकतं मित्रांनो. त्यामुळे नेमकी आपल्याला कमेंट नक्की करा की ज्वारीला आज तुमच्या मार्केटला किंवा तुमच्या आजूबाजूला काय भाव चालू आहे धान्याला. त्याचबरोबर ज्वारीचा चारा जो कडबा म्हणतो आपण, कडबा हा काय भाव विकला जातो ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. कारण या पिकाकडे आता दिवसेंदिवस जे आहे अन्नधान्याची मागणी हे नक्की वाढणार आहे. कारण लोकसंख्या ज्या झपाट्याने वाढतीये त्या झपाट्यानं तेवढं उत्पादन वाढतंय का, तेवढे शेतकरीसुद्धा आता नगदी पिकाकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे याची जी मागणी आहे ते येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात राहणार आहे. त्यामुळेच जे जुनी बाजरी असेल, ज्वारी असेल, गहू असेल, या अन्नधान्याचे भाव नक्की वाढणार आहे. त्यामुळे आपल्याला कमेंट करा की ज्वारीच्या चाऱ्याचे भाव आणि त्यानंतर धान्याचे भाव नेमके काय चालू आहेत. तुम्ही पीक घेताय का आणि तुम्ही कोणकोणते पीक तुमच्या जमिनीमध्ये घेतात, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्याला भाव कसे राहू शकतात हे सुद्धा आपल्याला काही सांगता येईल मित्रांनो. आपले जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे, धन्यवाद.